घरामध्ये झाला होता. तर 4 ते 5 लोक असताना ती रेव पार्टी होती आणि काल जिथे 178 लोकांवरती कारवाई झाली ती हाऊस पार्टी होती. एवढ्यासाठीच उदाहरण देते की जर तुम्ही विरोधी पक्षात असाल तर तुम्हाला अनेक कारवायांना सामोरे जावं लागणार आहे, तुमच्या घरापर्यंत चौकशा जाणार आहेत. पण फक्त त्या चौकशांना घाबरू नका, सत्याची बाजू सोडू नका. तुम्ही लढतायत हा सत्याचा विचारांची लढाई आणि ती विचारांची लढाई आपल्याला पुढे न्यायची आहे. अनेक दबाव तंत्र तुमच्यापर्यंत येतील, त्या दबावाला घाबरू नका. कारण जिथे सत्तेचं पाठबळ असतं तिथे 178 लोकांना मोकळं सोडलं जातं, त्यांच्यावर कारवाई होत नाही. पण जिथे 4 ते 5 लोक असतात त्यांच्यावरही विरोधी पक्षातले म्हणून कारवाई केली जाते. पण त्यासाठी घाबरायचं नाही, कारण आदरणीय पवार साहेबांचे जे विचार आहेत आपल्या पक्षाचे, फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत ते आपल्याला पोचवायचे तळागाळापर्यंत आणि ते आपण पोचत राहू. आम्हाला विश्वास आहे तुम्ही सगळे संघर्षासाठी या संघर्षाच्या वाटेवरती पक्षाची भूमिका मांडण्यासाठी कायम सोबत राहाल आणि हा संघर्षाचा लढा चालू ठेवाल अशी मी अपेक्षा करते. आपण सगळे आदरणीय पवार साहेबांसोबत उभे राहूयात एवढाच आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद.